अंबिका, अंबिका प्लीज. अंबिका प्लीज. अथर्व नाही, नाही ऐकू येणार तुम्हाला तिचा आवाज. माझ्या साधनेमुळे मला दिसते ती ऐकू येते. मीरावर देवी आईचा आशीर्वाद आहे म्हणून तिला तिची थोरली बहीण दिसतेय, पण तुम्हाला नाही दिसणार. नाही, का नाही दिसणार तुम्हाला? हा, का नाही दिसणार ती? अंबिका, अथर्व, ऑफिसमध्ये काहीतरी मेजर इश्यू झालाय. सगळे कॉल ट्राय करतात तुला, पण तुझा कॉल लागत नाहीये. येतोयस ना? ते येतील. मला असं वाटतं की मंजरी मॅडमच्या रूममधनं ना तो कॅमेरा आपण लवकरात लवकर काढला पाहिजे. नाही नाही, म्हणजे रिस्क कमी होईल. माया, काय चाललंय तुझं? हा, कॅमेरा लावायची घाई, कॅमेरा काढायची घाई. अगं जरा तरी दमदर की. अहो, मी तुमच्याच भल्यासाठी बोलते, नाही तर तुमच्या जीवावर बेतेल. नको नको नको, तू 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 एक काम कर, तू जाऊन काढून हा कॅमेरा जा. मी जाऊन काढून आणू म्हणजे? म्हणजे एक मिनिट, आता इक्वालिटी कुठे गेली? जेव्हा तुम्हाला हिस्सा पाहिजे खजिन्यामध्ये तेव्हा इक्वालिटी, आणि आता जेव्हा रिस्क घ्यायची तेव्हा ती सगळी मी घेऊ. अगं पण मी आले होते ना तुला मदत करायला. आम्ही होते बाहेर दारात उभी. एक मिनिट, पण सगळं काम ते लावणं वगैरे ते सगळं मी केलं ना. एक मिनिट, आपली एक टीम आहे. मी नाही. मला आहे ना असलं कुठलंही काम सांगू नका, कारण माझा रेकॉर्ड आहे. मी काम करायला गेलो ना की नक्की गडबड होणार आणि मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील.
नाही नाही हां म्हणजे ह्यांचा पॉईंट व्हॅलिड आहे. तुम्ही एक काम करा हां, तुम्ही जाऊन रूममधनं तो कॅमेरा काढा. ठीक आहे, तोपर्यंत मीरा काय करते, तिची टीम काय करते या गोष्टीवर मी लक्ष ठेवते. मीराची कुठली टीम? हो, मीरा, अथर्व, मीराचा तो बाप हां आणि तो आत्मा. आत्मा. नाही, मला कुठलंच काम जमणार नाही. बायको तू जा. अगं अशी घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी उभा. हा, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा, पण इथे रूम मध्ये तू जा. गप्पा बसा तुम्ही, जातीये मी, काही कामाचं नाही आहेत. बघ बघ, माझ्या पाठिंब्यामुळे केवढं बळ आलंय माझ्या बायकोला. वा दामोदरराव वा. माझा अंत आता कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही. हा शेवटचा धागा शिल्लक होता. या अस्थी आता त्याही माझ्या ताब्यात आहेत. मंजिरी, तुला आता चिरतरुण होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, कोणीच नाही. कोणी आहे का इथे? कोणीच नाहीये. कोणी येऊन गेला असेल का? कशाला एवढा विचार करतेस मंजिरी? येऊन येऊन कोण येणार आहे? तर ती मीरा किंवा अंबिका. त्यांना असं वाटतं की माझ्या खोलीत त्यांना आणखी काहीतरी सापडेल, पण हा त्यांचा गैरसमज आहे. पण राहू दे, त्यांना या गैरसमजातच राहू दे. मीरा, मीरा थांब, थांब. तू का केलंस असं? तू माझ्याबद्दल अथर्वला का सांगितलंस? माझा नाईलाज होता, मला सांगावंच लागणार होतं. तुला ना कल्पना नाहीये याच्या पुढे काय घडणार आहे हे कळतच नाहीये तुला. ताई, या युद्धामध्ये आता जे काही घडतंय ना, ही नियती आहे. आणि हे जे काही घडलंय ना, ती पण नियती होती असंच समज. नाही नाही नाही, ही नियती नाही, ही चूक आहे तुझी. वेदाच्या बाबांनी मला शपथ दिली होती. शपथ दिलेली असताना मी कसं खोटं बोलणार होते त्यांच्याशी? मीरा ग, पण दुसरा काहीतरी मार्ग निघाला असता ना. ताई, हीच आपली नियती. मगाशी मी तुला बोलले होते ना, वेदाच्या बाबांना जर तू दिसली असतीस तर सगळं खूप सोपं झालं असतं का? त्यांच्यापासून आपल्याला काही लपवावं लागलं नसतं. मंजिरी विरोधातल्या लढाईत आपण एकत्रितपणे जास्त ताकदीने उभे राहिलो असतो. माझा अंत करण्यासाठी जी गोष्ट गरजेची आहे ती तर माझ्याकडे आहे. माझं अमरत्व अटळ आहे, अटळ.